मंत्रालयामध्ये गेल्यानंतर ना असं म्हणतात की OSDचंच राज्य असतं. म्हणजे एखाद्या मंत्र्याला भेटायला जाताना मध्ये अनेकांना भेटावं लागतं किंवा वेगवेगळ्या विभागात ते काम करत असतात. ते काय कुठून येतात ते आणि कसं काम चालतं ते? ते ओएसडीचं राज्य असतं असं म्हणणं तितकंसं बरोबर नाही. त्याचं कारण असं की पॉलिटिकल लिडरशिपला काहीतरी कळत असतं म्हणूनच ते म्हणजे ब्युरोक्रेसी ते आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा त्यांच्या नाही म्हणूनच ना की त्याच्यामध्ये ट्रॅडिशनली वर्षानुवर्ष हे म्हटलं जातं की ब्युरोक्रेसी सरकार चालवते. पण ब्युरोक्रेसी हा घोडा आहे आणि राजकारणी हा घोडेस्वार असतो. घोडेस्वार नवीन असेल तर तेही घोड्याला कळतं आणि घोडेस्वार तरबेज असेल तर तेही घोड्याला कळतं. हा त्यातला भाग आहे. आता घोडेस्वार हे ब्युरोक्रेसी म्हणजे सरकारी नोकर परमनंट नोकरी असते. अनेक वेळेला आता असं होतं की OSD जे येतात त्याच्यामध्ये खाजगी OSD पण नेमण्याची प्रथा सुरू झाली आहे. म्हणजे काही सरकारी नोकरीतले लोक असतात आणि काही खाजगी पण नेमतात. तर OSD अर्थातच जो मंत्र्याच्या जवळ 24 तास राहतोय त्याच्या कारभारामध्ये रोज त्याचा सहभाग तिथे आहे. तर जसं म्हणजे ही उपमा कदाचित लोकांना कळायला म्हणून आहे ठीक, पण काही त्यांचा मी अपमान करू इच्छित नाही. शंकराच्या देवळात जाताना नंदीला नमस्कार करायला लागतो तसं ते झालेलं आहे. आणि म्हणजे शंकराच्या देवळातला नंदी असेल किंवा त्याच्या बाहेरचा फुलवाला असेल तो अडवून हार घ्या म्हणतो. तर तसं चपराशी पण असतो. तर वेगवेगळ्या प्रकारची ब्युरोक्रेसी तिथे येते. राज्य OSDचं किंवा मग नोकरशांचं किंवा पर्सनल सेक्रेटरीचं असतं असं म्हटलं गेलं तर त्याच्यावरनं टीका खूप झाली, कारण अनेक पर्सनल सेक्रेटरी भ्रष्टाचार करताना सापडले. त्यातनं सरकारची बदनामी होते. म्हणून देवेंद्र फडणवीसांनी आत्ता मुख्यमंत्री झाल्यावर या इलेक्शन नंतर मुख्यमंत्री होताना त्याला इंग्रजीत डिक्टॅट असा शब्द वापरतात किंवा फरमान काढलं किंवा आदेश दिले किंवा एक सूचना काढली सगळ्या मंत्र्यांसाठी की तुम्ही OSD किंवा PS घेताना त्यांच्यावर पूर्वी कुठल्या अशा भ्रष्टाचाराचे गुन्हे नाहीत ना याची खातरजमा करून घ्या. म्हणजे काय होतं, OSD नेमला त्यांनी काही भ्रष्टाचार मंत्री म्हणले मला काय माहिती नव्हतं याच्याविषयी. माहिती नव्हतं तर OSD का नेमलं, माहिती नव्हतं तर का PS नेमला असं. म्हणून त्याची चर्चा बातम्यांमध्ये खूप झाली. म्हणजे तुम्ही गुगल केलं असेल तर ती दिसली असेल. तर ते फडणवीसांनी ऑर्डर्स काढल्या आणि मग प्रश्न आला. पण मगाशी श्रीकांत भारती यांचा उल्लेख केला ना, तशा प्रकारचे 14 सालीच फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित किंवा त्या विचारसरणीचे किंवा त्यांना निष्ठ किंवा लॉयल असलेले लोक की जे अदरवाईज वेगळ्या फील्डमध्ये काम करतात, कुणी ऊर्जेच्या क्षेत्रात असेल, सार्वजनिक बांधकामाशी संबंधित असेल किंवा काही पब्लिक पॉलिसीचे असेल किंवा RTI मधला असेल किंवा अशा स्वरूपाचे संघविचाराचे किंवा राईट विंगवाले त्यांना OSD म्हणून नेमायचं किंवा त्या खात्यावर लक्ष ठेवायचं, एक्सपर्ट सारखं नेमायचं, हे प्रकार 14 ते 19 मध्येच सुरू झाले. मग OSD नेमण्याचा प्रकार फडणवीसांच्या विरुद्ध बातम्यावर त्यांनी स्पष्ट केलं होतं की पृथ्वीराज चव्हाणांनी पण खासगी OSD नेमले होते आधीच्या मुख्यमंत्र्यांनी. त्यामुळे खासगी OSD नेमणं हा काय प्रकार नवीन नाही. जसं प्रसिद्धीचं खातं समजा आहे सरकारचं तरी खासगी एजन्सी हायर करतात आणि कारण सरकारी खात्याकडनं तेवढ्या प्रभावी पद्धतीने प्रसिद्धी होते असं त्यांना वाटत नाही म्हणून खासगी नेमतात. म्हणजे आज तुम्हाला माहिती आहे सोशल मीडियाचे एक्सपर्ट्स, माझी वेबसाईट चालवणारा हे पूर्वी नॉव्हेल वाटायचं, आता इन्स्टा अकाउंट चालवणारा, ट्विटर अकाउंट चालवणारा असे खासगी एजन्सीज आहेत त्या चालवतात. कारण सरकारी माणसाची कार्यक्षमता नसते, कारण त्याला 100% नोकरी जाणार नाही याची हमी असते. म्हणजे आपल्या सिस्टीममध्ये एकूण लोकशाहीच्या सरकारी नोकरी जी परमनंट आहे त्या माणसाला काढण्याची प्रक्रिया अतिशय अवघड आहे, म्हणजे प्रचंड अवघड आहे. आणि म्हणून त्याच्यात इनएफिशियन्सी ॲड व्हायला लागते, इम्प्युरिटी यायला लागते, म्हणून ते बेगुमानपणे काम करतात. म्हणून तुमचं विधान किंवा सगळा देश किंवा सगळं सरकार किंवा मंत्रालय OSD किंवा ब्युरोक्रॅट चालवतात. ती वस्तुस्थिती नाही, पण इम्प्रेशन तसं नक्की होऊ शकतं अशी स्थिती. आणि त्याला कारणीभूत कोण आहे तर घोडा वेडावाकडे चालतो त्याला कारण घोडेस्वार आहे, घोडा नाही.